तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी प्रथम सत्र परीक्षा आहे, प्रथम सत्र परीक्षा 2024 मध्ये होणार आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. पूर्णपणे सरावासाठी आहे. सराव प्रश्नपत्रिका हिंदी विषयाची. कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका आहे? हिंदी. एकूण 80 गुण असणार आहेत आणि वेळ असणार आहे 3. 3 तास असणार आहे. प्रथम सत्र परीक्षा 2024 हिंदी विषयाची सराव प्रश्नपत्रिका. याच्या आधी काल आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बनवली होती. ती जर तुम्ही अजून पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्येही आहे आणि चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका पहिला विभाग आहे. विभाग 1 गद्य 20 अंक. 20 अंक म्हणजे एकूण 20 गुण आहेत त्याच्यासाठी. तर पहिला प्रश्न काय आहे बघा. कृती 1 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर काय करायचं आहे, हा जो गद्यांश आहे, उतार आहे तो वाचायचा आहे आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. तर आधी हा पूर्णपणे व्यवस्थित स्क्रीनशॉट मारून घ्या. आधी वाचून घ्या पूर्ण व्हिडिओ पॉज करून आणि मग याच्या प्रश्नांची उत्तर द्या. प्रवेश द्वार के ओर यह है. प्रवेश द्वार के ओर क्या है, ते 2 उत्तर इथं लिहायची आहेत. आता इथं जी प्रश्नपत्रिका आहे त्याची उत्तर तुम्ही शोधणं अपेक्षित आहे, कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे प्रवेश द्वार के ओर यह है, क्या है, ते दोन्ही उत्तर इथं लिहायचे. त्याच्यानंतर पुढे संजाल पूर्ण कीजिए. यह देखकर नमन करने का मन करता है. क्या देखकर नमन करने का मन करता है, त्याची सुद्धा 2 उत्तर इथं लिहा. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए. मंदिर, सूर्य यांचे समानार्थी शब्द लिहायचे हिंदीमध्ये. निम्नलिखित शब्दों के वचन पहचान कर लिखिए. कला, पर्यटकों, तर त्यांचं वचन ओळखून लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे कलाकारों के प्रति हमें सम्मान करना चाहिए. इस विषय पर अपने विचार स्पष्ट कीजिए. कलाकार जे आहे त्यांचा आपण सन्मान करायला पाहिजे या विषयावर हिंदी मध्ये तुमचं मत स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हा गद्यांश तुम्ही पढ़ायचा आहे उतारा इथून इथपर्यंत वाचायचा आहे. सॉरी. तर इथून इथपर्यंत काय करायचं, तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर आधी याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. हे पूर्णपणे व्यवस्थित वाचा आणि मग त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर लिहायचे. उस रात यह हुआ. उस रात क्या हुआ, त्याची उत्तर इथे लिहा. इसकी उन्हें कोई चिंता नहीं थी. किसकी चिंता नहीं थी, ती 2 उत्तर इथं लिहा. त्यासाठी हा जो गद्यांश आहे तुम्हाला व्यवस्थित वाचायला पाहिजे. निम्नलिखित शब्दों का वचन बदल कर लिखो. अस्पताल, महीनों. डॉक्टर के सवालों का जवाब हम किस तरह से देना चाहिए, इस पर स्वमत लिखिए. डॉक्टर जे आपल्याला प्रश्न विचारतात त्याची उत्तर आपण कशी दिली पाहिजेत, तर त्या बाबतीत तुम्ही काय करायला पाहिजे, स्वतःचं मत इथं लिहायचं आहे हिंदीमध्ये. त्यानंतर अपठित गद्य उतारा म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. अपठित गद्य उतारा. निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. एक बार राजेंद्र बाबू चरखा कातते समय इथपासून ते मन और वचन भी हिंसा के साधन है इथपर्यंत. हे व्यवस्थित आधी वाचून घ्या. याचा स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करा थोड्या वेळासाठी आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न. गांधी का मत क्या था, हिंसा के साधन, 2 साधन हिंसा के. त्याच्यानंतर महात्मा गांधी के बारे में अपने विचार 20 से 25 शब्दों में लिखिए. महात्मा गांधींबद्दल लिहायचं आहे तुम्ही 20 ते 25 शब्दांमध्ये तुमच्या भाषेत. त्याच्यानंतर पुढे प्रश्न 2 निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. 6 अंक, एकूण 6 गुण आहेत. लघुता न अब मेरी छू इथपासून ते वरदान मागूंगा नाही इथपर्यंत ही हा पद्यांश जो आहे तो व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित प्रश्न. यह होने से भी कर्तव्य पद से भागोगे नहीं. क्या होने से भी, कर्तव्य पद से भागोगे नहीं. तर इथं रीड करा जरा सही पोएम. आता आकृती पूर्ण कीजिए. यह न छुओ, क्या न छुओ, यही बने रहो, क्या बने रहो. पद्यांश वरचा वाचायचा आणि उपसर्ग और प्रत्यय अथवा प्रत्यय ढूंढकर लिखो. लघुता, अभिशाप, त्याचा उपसर्ग किंवा प्रत्यय काय करायचा आहे, काय आहे तो शोधायचा आहे. उपर्युक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का भावार्थ अपने शब्दों में लिखो.
पहिल्या 4 ज्या ओळी आहेत त्याचा भावार्थ तुम्ही हिंदीमध्ये त्या ओळींचा लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हा पद्यांश वाचायचा आणि त्याच्यावरचे प्रश्न याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि आधी वाचा आहे आणि मग त्यावरचे प्रश्न. आकृति पूर्ण कीजिए. चांदनी यहाँ बिछी हुई है. चांदनी कहाँ बिछी हुई है? धरती ऐसे पुलक प्रकट करती है. सॉरी, पुलक प्रकट करती है. कैसे पुलक प्रकट करती है? त्यासाठी हे वाचायला पाहिजे व्यवस्थित. निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. अवनी, पवन. निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द, विरुद्धार्थी शब्द लिहायचे. मंद, तल. त्याच्यानंतर उपर्युक्त पद्यांश की आरंभ की 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. सरल अर्थ त्याचा लिहायचा. पहिल्या 4 ओळींचा घ्या. आता ते लिहिल्यानंतर विभाग 3 पूरक पठन. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. मैं सोचता हूं कि बिना किसी ऊपरी दबाव इथपासून मैंने चैन की सांस ली और उसके प्रति श्रद्धा बढ़ गई. इथपर्यंत व्यवस्थित आधी वाचा. आणि मग त्याच्यावरचे प्रश्न. पहिला आहे संजाल पूर्ण कीजिए. यह करता है रात का रखवाला. रात का रखवाला क्या करता है? तर त्याची इथं उत्तरे द्यायचे. त्याच्यानंतर आकृती पूर्ण करू. चौकीदार के प्रति श्रद्धा बढ़ने का चौकीदार के प्रति श्रद्धा बढ़ने का कारण ते तिथं लिहायचं. त्याच्यानंतर निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हे पद्यांश वाचायचं आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न. याच्यामध्ये पहिला आहे, हे आधी व्यवस्थित रीड करा, वाचा ते आणि मग त्यावरचे प्रश्नांची उत्तर. इसलिए लगता है ये अंजन नहीं साजन है. किस लिए लगता है ये अंजन नहीं साजन है. हे वाचून व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर पाती की विशेषताएं. पाती की विशेषताएं, 2 विशेषताएं इथे लिहा. तर विभाग 4 भाषा अध्ययन किंवा त्याला आपण व्याकरण म्हणतो. त्याला एकूण 14 गुण आहेत. प्रश्न 4 सूचना के अनुसार कृतियां कीजिए. अधोरेखित शब्द का भेद पहचान कर लिखिए. बोरी कंधे पर लटका अमृत चल दिया. हा जो ह्याला अंडरलाईन केलेला लटका त्याचा काय करायचा आहे? शब्दभेद प्रकार लिहायचा आहे त्याचा. निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अपने वाक्य में प्रयोग करो. सिर्फ एक. पण ही सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे दोन्हीची करा. बाहर, बल्कि. कृतियां पूर्ण कीजिए. 2 में से एक. संधी शब्द, प्रतिविच्छेद आणि संधी भेद त्याचा प्रकार कुठला लिहायचा? प्रति एक. संबंध इथं ते पूर्ण करायचं. ओके. दोनों में से एक म्हटलं पण तयारी दोन्हीची करा कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यानंतर 4 निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखिए. याच्यामध्ये सहाय्यक क्रिया ओळखायची आणि त्याचे मूळ रूप लिहायचे. आप हमारे घर में कुछ न पा सकेंगे. तुम आता किसी एक वाक्य म्हटलं तरी पण दोन्ही तयारी करा. तुम पूरा आराम लेकर पूरी तरह से ठीक हो जाओ. याच्यातली सहाय्यक क्रिया कोणती आणि त्याचं मूल रूप. आता प्रेरणार्थक रूप लिखिए. दोन्ही पण करा. प्रथम प्रेरणार्थक, द्वितीय प्रेरणार्थक. जाना आणि खाना यांचा प्रथम आणि द्वितीय प्रेरणार्थक. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग कीजिए. हतप्रभ रहना, दस्तक देना. दोन्हीचे अर्थ लिहायचे आहेत. हतप्रभ रहना, दस्तक देना. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों में से किसी एक कारक को पहचान कर उसका भेद लिखिए. कारक ओळखायचा आणि त्याचा प्रकार लिहायचा आहे. हे मानव, मुझे क्षमा कर, मैं पृथ्वी से बहुत दूर पहुंच चुका हूं. यहाँ भी लोगों ने रहने के लिए घर बना रखे हैं. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. तर योग्य विराम चिन्हांचा उपयोग करायचा आणि वाक्य पुन्हा लिहायचं. कितने पैसे वह से पूछता है. कितने पैसे वह से पूछता है. तर याच्या काय लिहायचं आहे? योग्य विराम चिन्हांचा उपयोग करायचा. निम्नलिखित वाक्य में किसी 2 वाक्य का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. करताना मात्र तिन्ही वाक्यांची तयारी करा. अमरू को कुछ कहना नहीं पड़ा. सामान्य भूतकाळ मध्ये रूपांतर करा.
मैंने सलन रोग का अभ्यास कर लिया है, याचा अपूर्ण भविष्यकाल करा. जोधपूर में जैसलमेर रात्री की गाडी थी, याचं पण काय करा, अपूर्ण वर्तमान काल करा. वरती भविष्यकाल आहे, अपूर्ण भविष्यकाल, खाली अपूर्ण वर्तमान काल. आता इथं बघा, रेखांकित शब्दों से उपसर्ग और प्रत्यय अलग करके लिखिए. असफलता याचा आणि अभिमानी याच्यातला उपसर्ग आणि प्रत्यय काय करायचा, वेगवेगळे करून लिहायचे. आता असफलता आणि अभिमानी यांच्यापासून उपसर्ग आणि प्रत्यय वेगळे करायचे. निम्नलिखित वाक्य में से किसी दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. जो शेर के काबू में नहीं आई वह हमसे कैसे मात खा जाता. मुझे अपने आपने मुझे बुलाई थी मालिक. ह्या वाक्यातलं काय करायचं, शुद्ध करके वाक्य फिर से लिखो. त्याच्यानंतर उपयोजित लेखन एकूण त्याच्यासाठी 26 गुण आहेत. प्रश्न 5 परिवर्तन. निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्र लिखिए. राजश्री माने नयन मित्र उद्यान सुभाष मार्ग सोलापुर से नागपुर में पढ़ रहे अपने छोटे भाई रमेश को परीक्षा की तैयारी हेतु पत्र लिखते हैं. अथवा रामनिवास यमुनानगर दिल्ली राजमार्ग सातारा से गीता शाह पुलिस इंस्पेक्टर शाहजी नगर सातारा को लाउड स्पीकर के शोर से होने वाली परेशानियों की शिकायत करते हुए पत्र लिखिए. दोन्हीपैकी कुठलंही एक लिहायचं. त्याच्यानंतर गद्य आकलन प्रश्न निर्मिती. उपर्युक्त परिच्छेद पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर परिच्छेद में एक वाक्य में हो. एक वाक्यात उत्तर असणारे असे एकूण 4 प्रश्न तुम्ही काय करायचे, तयार करायचे. कशावरनं, हा परिच्छेद वाचायचा आणि त्याच्यावरनं. त्याच्यानंतर वृत्तांत लेखन. नेताजी सुभाष विद्यालय करमाला जिला सोलापुर में वार्षिक पुरस्कार वितरण समारोह 70 से 80 शब्द में वृत्तांत लेखन कीजिए. वृत्तांत से स्थल काल घटना का उल्लेख होना अनिवार्य है. अथवा त्याला ऑब्लिक आहे, अथवा कहानी लेखन. नीचे दिए गए मुद्दों के आधार पर लगभग 70 से 80 शब्दों में कहानी लिखिए. एक आलसी आदमी, कड़ी मेहनत करना, आर्थिक समृद्धि होना, अधिक लोभ के कारण हानी होना, थककर गिरना, मृत्यू, सीख. तर या मुद्द्यांच्या आधारे काय करायचं, कहानी लेखन करायचं. विज्ञापन. निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तैयार कीजिए. बारिश के सुरक्षा सारथी, बूट, छाते की विशेषताएं, रेनकोट, सावधानी. त्यानंतर निबंध लेखन. निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों पर निबंध लिखिए. निबंध लेखनामध्ये तयारी करताना सगळ्या विषयांची करा. हमारे गुरु, यदि मैं डॉक्टर होता, ध्वनी प्रदूषण एक समस्या. तर याच्यावर निबंध लिहायचा. तर इथं तुमचा जो 79 गुणांचा हिंदी विषयाचा पेपर आहे तो इथं पूर्ण होतोय. मराठीचा आपण ऑलरेडी तयार केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, मराठी पेपर. तसंच चॅनेलवर सुद्धा इतर पेपर आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि एक चॅनल आपण बनवलेलं आहे, व्हॉट्सअप चॅनल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. ओके, थँक्यू.